हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जा. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता इथं माझं चाललेलं आहे स्वयंपाक. तर आज एवढ्या लवकर कशी काय उठलेली आहे तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे की आज आम्ही खूप गंमत करणार आहे. कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळेलच, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. स्कूलमध्ये आलेले आहे, अजून मुलगी काय आलेली नाही आहे, तर थांबले मी इथं. तर आज जायचं आहे आम्हाला पिकनिकला, ठाण्याला जायचं आहे. ठाण्याला तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे, तयारी चाललेली आहे आमची. गाड्या बसेस वगैरे आहेत, आतमध्ये ठेवले, तयारी चालू आहे सगळ्यांची. माझी लई धावपळ झाली आज, पटापट आवरलं आणि निघाले. तर सकाळी 8 वाजता स्कूलमध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे मी लवकर आवरलं. 5ला उठले, सगळं कामं आवरले, घरातून 7लाच निघाले. तर आता 8 वाजता तिथं आणि 9ला शाळेतून हलणार होत्या बसेस. तर आता आम्ही बसमध्ये आहे. त्यानंतर 10 वाजता आम्ही ठाणेमधल्या बच्चा पार्टी, इथे जिथं मुलांची खेळण्याची जागा आहे, बच्चा पार्टी या नावाने, तर तिथं आम्ही गेलो होतो खेळायला. तर मुलांना तिथं पिकनिक होती, मस्तपैकी खेळतात. ह्या आमच्या मॅम आहेत, धारा मॅम, आणि हे सगळे मुलं वगैरे खेळत आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त धमाल मज्जा चालली होती त्यांची सगळ्यांची. आजा, उधर से जाओ नीचे उतर के. आता मी ह्याच्यातून जाणार आहे. मला जाऊ दे. तर इथं सगळ्या मुलांचं खेळणं चालू होतं, तुम्ही बघू शकताय. खूप एन्जॉय चालू होता. आणि आज मी पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये मीराला दाखवणार आहे, जिची मी शॅडो टीचर आहे. तर ही आहे ती मुलगी मीरा. तर मीरा खूप सुंदर आहे, खूप छान आहे, ॲक्टिव्ह वगैरे सगळी आहे. फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तिला शॅडो टीचरची गरज आहे. नाही तर खूप छान आहे ती, आणि खूप प्रेमळ पण आहे. कोणी रडायला लागलं की लगेच त्याचे डोळे वगैरे पुसते. तिला सगळं कळतं, बोललेलं इंग्लिश बोललेलं कळतं, मराठी, हिंदी हे सगळ्या भाषा कळतात तिला. आणि खेळते पण, म्हणजे तिला खायला चारावं नाही लागत. बाकी तिचं सगळं तिचं करते, इंडिपेंडंट आहे. आणि फक्त बाकीच्या मुलांपेक्षा म्हणजे जो आपण अभ्यास असतो ते नाही तिला कळत, जमत नाही. आणि कॉन्सन्ट्रेट जे असतं तर ते नाही आहे तिच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तिला शॅडो टीचरची गरज आहे. तर बघू शकता तुम्ही, मुलं छानपैकी खेळतायत इथं, मस्तपैकी मज्जा करतायत. आणि मी पण म्हणजे स्कूलमध्ये मी पहिल्यांदा स्कूलमध्ये असताना मी 2 वेळा गेले सहलीला, पिकनिकला. पण आमच्या वेळेत हे असं नव्हतं खेळणं. तर आता मी पहिल्यांदाच इकडे आले, तर खूप छान वाटते मला.
तर त्यानंतर आता मी इथं नाश्ता करत आहे आणि नाश्त्यासाठी पोहे चहा वगैरे घेतले आहेत. गाडीमध्ये येताना तसंच बर्गर वगैरे दिला होता खाण्यासाठी, बर्गर आणि ज्यूस वगैरे दिला होता, पण मी बर्गर वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मग बाकीचे जे खाऊ भेटला तो मी बॅगेत ठेवला, म्हटलं नंतर खायला भूक लागल्यानंतर. तर आता इथं मी नाश्ता करायला लागलेली आहे. तर 11:30 वाजले. 11:30 वाजता नाश्ता वगैरे दिला. मुलांना अजून जेवायचं होतं. तर मस्त होतं सगळं, खूप एन्जॉय करत होते मी, खूप छान वाटत होतं मला. तर आता नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा खेळायला जायचं आणि त्याच्यानंतर मी स्वतः एन्जॉय केलेले व्हिडिओ पण मी टाकेल, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर मुलांनी भरपूर एन्जॉय केला, भरपूर दमले आणि दमल्यानंतर त्यांना भूक लागली. तर सगळ्यांना आता जेवायला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं 1:30च्या सुमारास सगळ्यांना जेवायला दिलेले. जेवणामध्ये होतं पावभाजी आणि नूडल्स वगैरे. तर सगळे मुलं एन्जॉय करत आहेत, खूप छान वाटते सगळ्यांना आणि आम्हीसुद्धा. तर मुलांचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो जेवायला. तर आमच्यासाठी जेवणासाठी आज पावभाजी, त्याच्यानंतर नूडल्स होते, रायता होता आणि माझा फेवरेट राईससुद्धा होता. तर आता चला एन्जॉय करूया आपण, मस्तपैकी खाऊन पिऊन घेऊया. मला जास्त काही भूक नव्हती कारण मी आत्ताच पोहे वगैरे खाल्लेले. सकाळी मी बर्गर खाल्लेलं, त्याच्यामुळं मग मला जास्त काही भूक नव्हती. तर सगळेजण इथं बघा आणि पिण्यासाठी हे पण दिलेलं आम्हाला, ड्रिंक वगैरे होतं, सगळं सर्व केलेलं, सगळं व्यवस्थित छान होतं. आणि टीचर लोक सगळे बसलेले आहेत खायला, तुम्ही बघू शकता. तर चला आम्ही करतो एन्जॉय, जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग डान्सची एक हे होते. तर इथं ट्रेंडिंग मुलांना आवडणारे डान्स, त्याच्यावरती सूट होणारे असे गाणे जे आहेत ते त्याच्यावरती डान्स चालू होता. सगळे मुलं एन्जॉय करत होते. जेवण केल्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे गोष्टी वगैरे सांगितल्या मॅमनी आणि त्यानंतर मग इथं मुलं बसलेली आहेत डान्स करायला. तर बघू शकता तुम्ही कसे डान्स वगैरे करतात. मीरा पण डान्स वगैरे करायला लागलेली आहे इथे. टीचर लोक एन्जॉय करतात पण मी नाही केला कारण मी फक्त मोबाईलच्या पुढं डान्स करते. मला सगळ्यांसमोर डान्स करायला अजिबात नाही आवडत. मोबाईलवरती माझ्या समोर मला माहीत असतं की भरपूर लोक पुढं बघणार आहेत, पण डान्स करताना फक्त मोबाईल माझ्याकडे असतं, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही त्याचं. तर आता झिंगाट गाण्यावरती सगळेजण नाचतायत, खूप एन्जॉय केला आणि आता टाईम पण होतोय घरी जाण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.